क्या कहते थे ये, क्या कहते थे, इस सरकार में इस्तीफे नहीं होते। क्या कहते थे, इस सरकार में इस्तीफे नहीं होते। हम कहना चाहते, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। मैं मोदी जी से कहना चाहता हूं, सुबह हो गई मामू, सुबह हो गई। ये पहला विकेट है, ये पहला विकेट है, यहां नहीं रुकेंगे, अब तो बस शुरुआत हुई है। गेल्या 12 वर्षांच्या भाजपच्या सत्तेमध्ये जे घडलं नव्हतं ते अखेर एका जन आंदोलनामुळे घडलंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला। हा केवळ एका मंत्र्याचा राजीनामा नाही, तर नीट परीक्षा घोटाळ्याच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरलेल्या जेनझी म्हणजेच आजच्या तरुण पिढीचा आणि कॉकरोच जनता पार्टीचा हा एक ऐतिहासिक असा महाविजय आहे। मोदी सरकारला इतिहासामध्ये पहिल्यांदाच तरुणांच्या दबावाच्या समोर पूर्णपणे झुकावं लागलंय। या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता समजून घेण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांचं राजीनामा पत्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेले कडक निर्णय आणि आंदोलनाचे नेते अभिजित दिपके यांची भूमिका सविस्तर पाहावी लागेल। धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती एक सविस्तर असं पत्र जारी करत आपल्या अपयशाची जाहीर कबुली दिली आहे। त्यांनी लिहिलंय की भारतामधील विद्यार्थी आणि तरुणांच्या समस्या सोडवण्यामध्ये मी अपयशी ठरलोय। वारंवार होणाऱ्या पेपर फुटीच्या घटनांमुळे आपल्या देशामधील परीक्षा पद्धतीवरील विश्वास हा उडाला आहे आणि त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा देतोय। पुढे त्यांनी असंही म्हटलंय की विद्यार्थ्यांमध्ये वाढलेला असंतोष आणि त्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या अतिशय वेदनादायी आहेत। देशाची एकात्मता ही अखंड राहिली पाहिजे आणि जंतर मंतरवरती सुरू असणाऱ्या या परिस्थितीचा कोणत्याही देशविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये म्हणून मी आज पद सोडत आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच या आंदोलनाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः घेतलेले 4 ऐतिहासिक निर्णय। पेपर फुटीच्या प्रकरणामधील गुन्हेगारांना 3 महिन्यांच्या आतमध्ये कडक शिक्षा होण्यासाठी विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिलेले आहेत। तसेच अँटी पेपर लीक कायद्यामध्ये कडक अशी सुधारणा करून संघटित पेपर फुटीमध्ये दोषी आढळल्यास गुन्हेगारांना 10 वर्षापर्यंतची जेल आणि तब्बल 10 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद देखील करण्यात आली आहे। इतकंच नाही तर शिक्षण मंत्रालयामधील तब्बल 47 उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची तडकाफडकी पदावरनं उचलबांगडी करण्यात आली आहे। भविष्यामधील सर्व परीक्षा पूर्णपणे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा आता निर्णय झालाय। तर दुसरीकडे दिल्लीच्या जंतर मंतरवरती सलग 28 दिवस आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी या विजयानंतर आंदोलन स्थळावरच एक अत्यंत भावुक आणि तितकीच आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे। स्टेजवरनं बोलताना ते ओरडून म्हणालेत की आम्ही हे करून दाखवलंय। यापूर्वी लोक म्हणायचे की हे सरकार कोणासमोरही झुकत नाही, पण देशामधील बेरोजगार तरुणांच्या ताकदीनं हे शक्य केलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एकदा बेरोजगार तरुणांची तुलना ही झुरळांशी म्हणजेच कॉकरोचशी केली होती आणि त्याच शब्दाचं हत्यार करून दिपके यांनी पोस्ट केली, कॉकरोचचा विजय झाला, लोकशाहीचा विजय झाला। आता या विषयासंदर्भात दुसरी एक बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे। या आंदोलनामुळे 2026च्या राजकीय वातावरणामध्ये एक मोठी भीती निर्माण केली आहे। हे आंदोलन इतकं तीव्र होतं की सरकारला आता थेट तरुण पिढीची भीती वाटू लागली आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की दडपशाहीला न घाबरता अन्यायाच्या विरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला झुकवणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा ही आंदोलकांची पहिली मागणी होती, पण अभिजित दिपके यांनी स्पष्ट केलं की आंदोलन करणाऱ्या एकाही विद्यार्थ्यावरती कायदेशीर कारवाई न करणं आणि पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना भरपाई मिळेपर्यंत हा लढा पूर्णपणे थांबणार नाही। ऐसे नहीं जाएंगे कॉकरोच है, एक बार घुसता है तो निकलता नहीं है कॉकरोच। धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा तो हो गया, लेकिन जिन बच्चों ने सुसाइड करी है उनके परिवार को 1 करोड़ का मुआवजा
और मिलना चाहिए ना, मिलना चाहिए, मिलना चाहिए ना। 1 करोड़ का मुआवजा उन सारे परिवारों को। और दूसरा, ये जो पुलिस वाले गुंडों ने हरकत करी थी 20 तारीख को, उसके ऊपर पुलिस वालों के ऊपर एक्शन तो होना ही चाहिए। अभी एक इस्तीफा हुआ है, याद रखना, कॉकरोच से पंगा नहीं लेना है। अगर एक मंत्री का इस्तीफा ले सकते हो तो तुम लोग क्या हो, तो तुम लोग क्या हो? तुम्हारी हमने लाठियां खा ली, सर फुड़वा लिया। इस देश के स्टुडंट्स ने बहुत हिम्मत वाला काम करा है। सोशल मीडियावरनं सुरू झालेल्या या एका छोट्याशा मोहिमेनं आज भारताच्या इतिहासामध्ये जेनझीच्या पहिल्या सर्वात मोठ्या यशस्वी अशा जन आंदोलनाची नोंद केली आहे। जेनझींनी जे हे आंदोलन सुरू केलं होतं आणि त्यांना ऐतिहासिक असं यश मिळालं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून नक्की सांगा।